पुढील राजकीय बातमीकडे। लोकसभेला बंडखोरी करत महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटलांचा पराभव करणाऱ्या खासदार विशाल पाटलांनी विधानसभेसाठी पुन्हा बंडखोरीचे संकेत दिलेत। नेमकं काय म्हणालेत विशाल पाटील आणि याबरोबरच विशाल पाटलांमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन का वाढलंय त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। विधानसभेतही सांगली पॅटर्न। रोहित विरोधात विशाल पाटलांची बंडाळी। तासगाव कवठे महाकाळमध्ये करणार कोंडी। लोकसभेला सांगलीत बंडखोरी करत विजयी झालेल्या विशाल पाटलांनी पुन्हा एकदा बंडखोरीचे संकेत दिले। महाविकास आघाडीत तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे, त्यातच शरद पवारांनी रोहित पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे। त्यापाठोपाठ विशाल पाटलांनी तासगाव कवठे महाकाळला अजित घोरपडेंशिवाय पर्याय नसल्याचं सांगत पुन्हा बंडखोरीचे संकेत दिले। त्यामुळे आर पाटलांचा मुलगा रोहित पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहे। बाळ असतील, घोरपडे सरकार असतील, यांच्या प्रत्येक प्रयत्न मी त्यांच्यावर राहतो, मी राहणार आणि एक मात्र खरे आणि समजून घ्या, जसा लोकसभेला सुद्धा घोरपडे सरकाराशिवाय पर्याय नाही, तसं विधानसभेला सुद्धा घोरपडे सरकाराशिवाय पर्याय नाही। विशाल पाटलांनी लोकसभेला बंडखोरी करत ठाकरे गटाच्या मल्लाला आसमान दाखवलं। त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा कवठे महाकाळकडे वळवलाय। विशाल पाटलांनी अजित घोरपडेंना पाठिंबा देण्याचा निर्धार केल्यामुळे मवियात पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे। एकदा त्यांना विचारा, तुम्ही अपक्ष आहात की तुम्ही काँग्रेसचे आहात? जर काँग्रेसचे असतील तर महाविकास आघाडीची चाकोरी सोडून त्यांनी काही बोलता कामा नये, आणि जर ते अपक्ष असतील तर त्यांना तुम्ही काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमांना बोलवू नका। तुम्ही कुठेतरी स्वतःला थांबवा, आवरा। तुम्ही अशा पद्धतीची चुकीची स्टेटमेंट करत फिरू नका। लोकसभेला पराभव झाल्यानंतर माजी खासदार संजय पाटलांनी तासगाव कवठे महाकाळ विधानसभेसाठी मुलगा प्रभाकर पाटलांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तर शरद पवारांनी रोहित पाटलांना उमेदवारी देण्याचं जाहीर केलंय। दुसरीकडे माजी मंत्री अजित घोरपडेंनी शेतकरी आघाडी स्थापन करत तासगाव कवठे महाकाळ मधून लढण्याचं जाहीर केलंय। अजित घोरपडे आर पाटलांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत। 1985 मध्ये काँग्रेसला आव्हान देत जनता पक्षातून त्यांनी निवडणूक लढवली। 1995 मध्ये अपक्ष म्हणून ते निवडणुकीत विजयी झाले। युतीच्या सरकारमध्ये घोरपडेंना राज्यमंत्रीपद देण्यात आलं। 1999 मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून ते विजयी झाले। आघाडी सरकारमध्ये त्यांना 2 वेळा मंत्रिपदाची संधी मिळाली। 2014 मध्ये भाजपमधून निवडणूक लढूनही त्यांचा पराभव झाला। तासगाव कवठे महाकाळमध्ये अंजनी आणि चिंचणीचं वर्चस्व राहिलंय। हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी आता अजित घोरपडेंनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे। त्या पार्श्वभूमीवर विशाल पाटलांनी घोरपडेंच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केलाय। अजित घोरपडेंमुळे रोहित पाटलांची वाट बिकट होण्याची शक्यता आहे। विजय पाटीलचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली।